मानव धर्माचे प्रणेते सद्गुरुदेव श्री सतपालजी महाराज यांच्या प्रेरणेने श्री हंस कल्याणधाम आश्रम व मानव उत्थान सेवा समिती शाखा नाशिक महाराष्ट्र यांच्या वतीने पूज्य महंत उर्मिलाबाईजी यांच्या मार्गदर्शनाखाली स्वच्छ भारत अभियानाचे आयोजन करण्यात आले। सातपूर शहरातील कामगार नगर येथील आनंद निकेतन स्कूल परिसरात आज शनिवार 27 सप्टेंबर रोजी सकाळी 7 ते 9 या वेळेत राबवण्यात आलेल्या या अभियानात पूज्य संत साध्वीबाईजी, महंत उर्मिलाबाईजी, साध्वी महंत धर्मवतीबाईजी, साध्वी महंत प्राचीबाईजी यांच्यासह नाशिक परिसरातील प्रेमी भक्त मानव सेवा दल व युवा सदस्यांनी उत्साहाने सहभाग नोंदवला। या अभियानात महाडाचे सभापती तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष रंजन ठाकरे, माजी नगरसेविका तथा रिपाई गटनेत्या ॲडव्होकेट दीक्षाताई लोंढे, माजी नगरसेवक तथा प्रभाग सभापती संतोष गायकवाड यांनीही या मोहिमेत सहभागी होऊन या उपक्रमाचे कौतुक करीत सर्वांना स्वच्छता राखण्याचे आवाहन केले। मानव उत्थान सेवा समिति जिनके संस्थापक है श्री सद्गुरुदेव श्री सतपालजी महाराज, इथं महाराष्ट्रामध्येच नाही तर पूर्ण भारतामध्ये आहे आणि असं 2 ऑक्टोबरला करत असते। पण यावर्षी दसरा आहे, त्याच्यामुळे 27 आणि 28ला सफाई अभियानचा प्रोग्राम ठेवलेला आहे। मानव उत्थान सेवा समिती, मानव म्हटलं की मनुष्य आहे, मनुष्याचं उत्थान आहे। कसं काय होणार? आज सगळं काही व्यक्तीजवळ आहे, पण मनुष्यता नसल्यामुळे आमची संस्था आहे, जागोजागी सफाई अभियान आहे, शाळेमध्ये जाऊन आहे, मुलांना पुस्तकं जरूरत वस्तू आहे देतात आणि सफाई अभियान जागोजागी दरवर्षी ठेवतच राहते 2 ऑक्टोबरला। अशी यावर्षी आहे 27 आणि 28ला ठेवत आहे। तुम्ही सगळ्यांनी साथ दिला याच्याबद्दल खूप खूप धन्यवाद आहे। आणि आमच्या भारतामध्ये आमची संस्कृती आहे जी सांगत असते की मनुष्याचं कर्तव्य आहे दुसऱ्यांसाठी आहे, एकमेव सत्य, याने सत्याला जाणण्यासाठी मनुष्याच्या जीवनामध्ये मानव उत्थान जरुरी आहे। एवढे बोलून मी आपले विचार थांबवित आहे। आज मानव सेवा उत्थान समितीच्या वतीने आज माझ्या प्रभागामध्ये म्हणजेच कामगार नगर या परिसरामध्ये स्वच्छता मोहीम ही आयोजित करण्यात आलेली आहे। त्या प्रसंगी या समितीच्या मेंबर्स किंवा विजय भाऊ भंडुरे असतील आणि आपल्या नाशिक महानगरपालिकेचे कर्मचारी, त्याचप्रमाणे आनंद निकेतन शाळेचे सुद्धा मुख्याध्यापक असेल किंवा विद्यार्थी, त्याचप्रमाणे कामगार नगर परिसरातील सर्व नागरिक या मोहिमेमध्ये सामील झालेले आहेत। आणि मला या संस्थेचं खरोखर कौतुक यासाठी वाटतं की त्यांनी स्वच्छतेचा जो वसा घेतलेला आहे तो खरं तर खूप काळाची गरज आहे की आपण बघतो आहे की वाढते जे आजार आहे, मलेरिया असेल, डेंग्यू असेल, यासारख्या आजारांनीवर डोकं काढलेलं असताना आपण अशी प्रकारची मोहीम घेणं ही खरोखर एक कौतुकाची बाब आहे। यासाठी मी या समितीला खूप खूप शुभेच्छा देते। धन्यवाद। आज प्रभाग क्रमांक 8 व 11 याच्या बॉर्डरवरती जी अभिनव निकेतन जी शाळा आहे, यामध्ये सतपालजी महाराज यांच्या प्रेरणेने सर्व सत्संग, सर्व भाविक यांच्या माध्यमातून 27, 28 आणि ह्या महिन्यामधले ह्या तारखेला आज स्वच्छता अभियान आयोजित केलेलं आहे। या अभियानामध्ये सर्व त्यांचे सेवेकरी असतील, आमच्या नगरसेविका दीक्षाताई लोंढे आहे, आमचे निकम साहेब आहे, चांदोरे साहेब आहे, साळुंके साहेब आहे, आमचे सुगंधी मामा आहे व उपस्थित सर्वच मान्यवर आवर्जून उपस्थित झालेले। प्रत्येकाचा दृष्टिकोन एकच आहे का भारत स्वच्छ राहायला पाहिजे। तो 1 दिवसापुरता नाही, 2 दिवसापुरता नाही, पण कायमस्वरूपी आपला भारत कसा देश स्वच्छ राहील याची प्रत्येक नागरिकांनी काळजी घ्यावी, याचा मागचा उद्देश आहे। जे महाराजांच्या माध्यमातून हे काम जे चालू आहे त्याचं किती जरी कौतुक करावं तेवढं कमी आहे। मी या कार्याच्या ह्या भाविकांना, या सेवेकरांना खूप साऱ्या मनपूर्वक शुभेच्छा देतो। असंच काम त्यांनी आपल्या देश पातळीवर चालवावी अशी त्यांना शुभेच्छा देतो। माझ्या वाणीला विराम देतो। रामकृष्ण हरी। धन्यवाद। आज या ठिकाणी आनंद निकेतन शाळेजवळ आमच्या मानव उत्थान सेवा समितीच्या वतीने शाखा नाशिक यांच्या वतीने 27 तारखेला शनिवारी स्वच्छता अभियानाचं बृहत स्तरावर आयोजन केलेलं आहे आणि 28 तारखेला श्री हंस कल्याणधाम नाशिक पुणा रोड इथे 28 तारखेला रविवारी उद्या परवा संध्याकाळी दुपारी 4 ते 6 मध्ये
तिथे पण स्वच्छता अभियान होणार आहे. आणि आमच्या मानव उत्थान सेवा समितीच्या वतीने संपूर्ण भारतामध्ये 27 आणि 28 तारखेला स्वच्छता अभियान राबवलं जात आहे. आमच्या संस्थेचे संस्थापक सद्गुरू श्री सतपालजी महाराज जी असून आमची संस्था आध्यात्मिक आणि सामाजिक असे कार्य करते. या उपक्रमातून विविध सर्वपक्षीय स्थानिक नेते, सामाजिक कार्यकर्त्यांनी उपस्थित राहून नागरिकांना स्वच्छतेचा संदेश दिला. पूज्य संत महात्म्यांनी उपस्थित मान्यवरांना धार्मिक ग्रंथ भेट देऊन सन्मानित केले. या उपक्रमाचे आयोजन दरवर्षी 2 ऑक्टोबर महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त केले जाते. मात्र यंदा प्रथमच दसरा निमित्त स्वच्छता ही सेवा आयोजन करण्यात आलं. नागरिकांनीही दैनंदिन जीवनात स्वच्छतेची शिस्त पाळण्याचे आवाहन करीत सातपूर विभागाचे स्वीकृत नगरसेवक तथा सामाजिक कार्यकर्ते विजय भंदुरे यांनी सर्वांचे आभार व्यक्त केले. दरवर्षी 2 ऑक्टोबर महात्मा गांधी जयंतीनिमित्त संपूर्ण भारतामध्ये या संस्थेच्या वतीने स्वच्छता अभियान शिबिर राबविण्यात येत असतं. परंतु यावर्षी दसरा आल्या कारणाने हे शिबिर आज 27 आणि 28 या तारखेला संपूर्ण भारतामध्ये आमच्या मानव उत्थान सेवा समितीच्या वतीने सर्व महात्माबाईंच्या उपस्थितीमध्ये व तसेच मानव उत्थान सेवेचे सर्व कार्यकर्ते यांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी राबविले जात आहे. आणि हे राबवित असताना भारत स्वच्छ कसा राहील, रोगराई कशी दूर होईल आणि संपूर्ण मानवाला आरोग्य कसे प्राप्त होईल यासाठी आमची मानव उत्थान सेवा समिती नेहमी कार्यरत असते. तसेच आज नगरसेविका दीक्षाताई लोंढे तसेच रंजन भाऊ ठाकरे, संतोष भाऊ गायकवाड यांनी या कार्यक्रमाला उपस्थिती दिली. त्याबद्दल त्यांचे मानव उत्थान सेवा समितीच्या वतीने मी खूप आभार मानतो. व दीक्षाताई लोंढे यांचे मिस्टर नानाजी लोंढे यांचा आज वाढदिवसही आहे. तर आमच्या मानव उत्थान सेवा समितीच्या वतीने मी त्यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छाही देतो. थांबतो. धन्यवाद. स्वच्छ भारत अभियान ही केवळ एक सरकारी मोहीम नसून समाजातील प्रत्येक घटकाची जबाबदारी आहे. स्वच्छतेमुळे आरोग्य सुधारते, आजारपण कमी होते, तसेच पर्यावरण संवर्धनालाही चालना मिळते. सर्वपक्षीय नेते, धार्मिक संस्था व सामाजिक कार्यकर्ते एकत्र येऊन जनजागृती करत मोहीम राबवितात. मोठ्या प्रमाणावर लोकसंख्या असलेल्या आणि सातपूर सारख्या औद्योगिक व कामगार वस्त्यांमध्ये अशा उपक्रमांचे विशेष महत्त्व आहे. सातपूर विभागाचे स्वीकृत नगरसेवक तथा सामाजिक कार्यकर्ते विजय भंदुरे यांच्या मार्गदर्शनात असंख्य सातपूरकर ग्रामस्थांसह उत्तमराव भंदुरे, गौतम भंदुरे, सचिन गांगुर्डे, प्रशांत काश्मीरे आदी असंख्य मानव धर्मप्रेमी आणि भक्तगणांनी या मोहिमेत यशस्वी सहभाग नोंदवला.